कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। जन्मों के साथ हम साथ साथ है। वाटलंच मला। बोलले हंबीरराव, बोलले हंबीरराव, वा बाप आहे म्हणे। अरे हो कसला आलाय बाप। सुजा आई नाही, सुजा नाही, आता पूजा। पूजा करायची आई आपल्याला आता, पूजा। पाय धुवून देवीची पूजा, तत्वांच्या देवीची पूजा। अपर्णा देवी, ओ अपर्णा देवी। सुजा आहे, सुजा दारू पिऊन आलायस, काहीतरी बरोबर नकोस, गप्प बसा। काहीतरी काय हे, काहीतरी कुठं बरोबरतो मी अर्जा? तू जे करतो ना तेच करायचं म्हणतोय मी, अजून काय बाबा? तू ऐकतो नाहीस, आता तर किचन मध्ये स्वयंपाक करायला लागलाय तू। सुजा, अरे कुठला विषय कुठं काढतोयस? सरकार तुम्ही इकडे या, या तुम्ही, या बरं इथं या, आपण बसूनच बोलू, या इथं या। सुजय काय बोलतोयस तू? ए मास्तर, तुला तुझं बाळ भेटलं ना, जा तू आतमध्ये बायकोन बाळ खेळत बस जा। अरे आपल्याला तत्वाची देवी पावली, हो दर्शन देवी माते, दर्शन दे, दे दर्शन दे देवी माते। सुजा, तिने तुला आधीच सांगून ठेवलेलं ना? अरे मग कशाला गेलास तू पूजा करायला तिकडं? अरे तिथं काय होत नाही तर दुसरं काय तर करायचं। आम्ही हेच करत बसतो आयुष्यभर, दुसरं काय कशाला? ए बिऊ, ए चिडायचं नाही बिऊ, काय चिडलीस तू? आपली पूजा राहिली ना, मग आपण पूजा करू की? ए सुजा, हे सगळं होतंय ना तुझ्या स्वभावामुळे होते, कळलं का? आधी कुणाचं काय ऐकायला नको, अंगलट आलं की असले गुण उधळायचे। हे सगळं आप्पीवर खापर फोडणं बंद करा तू। ए अप्पी अर्जुन, अप्पी अर्जुन, पिक्चर मध्ये करण अर्जुन, आपल्या घरात अप्पी अर्जुन। काय अर्जुन, तुले बोलाय रे, तुले बोलायचं अर्जुन। मला आधी वाटायचं हिचं तुझ्यावर लई प्रेम आहे, पण तसं नाही अर्जुन। अरे हिनं तुला खुळ्यात काढलाय अर्जुन। तू अरे खरंच म्हणतोय मी, विचार की सरकारला, विचार की। सरकार बोला, आता बोलणं बरं का सरकार, बोला तुम्ही। तुम्ही काय बोला ना राहू। अरे तुझ्या देवीला माहिती काय अर्जा? देवी माते, बोल 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 देवी, बोल बोल की आता बोल। देवी काय बोला ना आता, देवीचे पाय धुवा लागल वाटत, मग देवी बोलल। द्या मला पाणी द्या, आपण देवीची पूजा करू। द्या की पाणी द्या, नाही तर राहू द्या, आपण देवीला गोळ्याच घालू। तुझे भाऊजी, भाऊजी! झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री। कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हे जे काय झालंय ना, हे फक्त त्या आप्पीमुळे ना अर्जामुळे झालंय। पण बघ ना, कोणतरी यांची नावं घेतं का? यांना बोलतं का कोण? तू जे बोलली ना ते एकदम बराबर बोलली बघ, तसंच पाहिजे त्यांना। मावशी, तुम्हाला एक विचारू का? हा विचार ना। तुम्हाला का आप्पीचा एवढा राग येतो? पिऊ, ती आप्पी एक नंबरची खोटारडी आहे। तुला माहितीये का, माझ्या बंट्याला भेटली होती ना, तेव्हा माझ्या बंट्यानी पहिल्याच दिवशी तिला तिच्या तोंडावर सांगितलं होतं की तो लाच घेतो म्हणून। काय? हा मग, पण तेव्हा ती काहीच बोलली नाही। आणि मग तिकडं लग्नाच्या मांडवात गेल्यावर बरी ग तिला तिची तत्व आठवली, मग गेली लगी पळून।
मावशी तुम्ही हे खरं बोलताय? आता कुणाची शपथ घेऊ सांग ना, कुणाची शपथ घेऊ? खरंच बोलते मी. आता जर तिला विचारायला गेलं ना तर ती कबूल नाही व्हायची. पण हेच खरं आहे पियू. माझा पण आता तिच्यावर विश्वास नाही. तिचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळेत. अंगाशी आता कशी खरं बोलली बघ तू. पियू बाळा, तिनं ना फक्त तुझा वापर करून घेतला ग. तिनं ना तुला घरात घेऊन एका दगडात 2 पक्षी मारल्यात बघ. म्हणजे बघ ना, आता ती घरी घेऊन आली म्हणजे तू कायमची तिची मिंदी झाली का नाही? हा, दुसरं म्हणजे तिने तुला घरात आणलं म्हणजे हिचाच घरात रुबाब वाढला की नाही? हा मावशी मी या गोष्टीचा विचारच नव्हता केला. अरे बाळा, तू तिच्या उपकाराखाली दबली गेली होती ना, म्हणून तुला बोलता आलं नसल. नाही, मला पण आता कळून चुकले की आप्पी कशी येते. ह्याच्यात फक्त आप्पी ना अर्जुनचा दोष नाही. तुझा संसार मोडायला ना हे अख्खं घर जबाबदार आहे बघ. अगं, ते सरकार त्यानं सुजाला यश घातलं. हा, स्वतःच्या पोटच्या पोराला. त्या रुक्मिणीचं तर काय सुजाकडे लक्षच नाही बघ. ते स्वप्नील बी सुजाला घराच्या बाहेर काढायला निघाला होता. पियू मला सांग, कोणतरी तुझ्याशी नीट बोलतं का ग? का सुजाशी तरी नीट बोलतं का सांग ना. नाही, आम्हाला ना राहायचंच नाहीये या घरात. तो बाबा असं काय बोलते पियू? अगं, हे तुझं हक्काचं घर आहे, मग हे तर तुला मिळालं पाहिजे का नाही? हा, तुला सांगते, सरकारांच्या रक्ताचा एकुलता एक वारस तुझा हारू आहे, मग त्याला बी प्रॉपर्टी मिळाली पाहिजे का नाही? कसलं काय, कोणाला काय त्याचं बी पडलं नाही. एका सुनेचा तर पार खुळखुळा केलाय मी, आणि आता हिच्या बी कंदिलाची वाट नाही जवली ना तर नावाची मनी नाही. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. मैत्रिणी म्हणतात एकदा तुम्ही बोलायला लागल्यावर की अगं बाई जरा बस नाही. मिस्टरांचं काय म्हणणं असतं? मिस्टरांचंही तेच म्हणणं असतं की बस कर. तुमच्यामध्ये पटकन वाद कोण घालतं? आमच्यामध्ये ऍक्च्युली बघायला गेला ना, आमचा जो छोटा डॉन आहे तो थोडा सनकी आहे, तो फटकळ आहे. आपण असं बोलू शकतो मराठी वर्ड फटकळ आहे. जरा कुठलीही गोष्ट नाही आवडली ना तोंडावर बोलून मोकळं होणार. मग थोडा आम्ही मग जरा शांततेत घेतो तो चिडल्यावर. बरं, मला त्यालाच विचारायचंय, या अशा पटकन बोलण्यामुळे कधी कधी समोरच्याचं मन दुखावतं का? हो, दुखावतं ना, कारण खरं लवकर सगळ्यांनाच पचत नाही ना. तुम्ही फक्त खरं बोलता, हो की नाही? कळलं मी, तुमचाच प्रॉब्लेम आहे 5 जणींमध्ये. प्रत्येकालाही वाटतं की मी खरं बोलते. कळलं का? प्रत्येकाला वाटतं मीच खरं बोलते. हे बघा, आता बरोबर बोलल्या, हो की नाही? तुमच्या 6 जणींपैकी डोळ्यात पटकन पाणी कोणाचे आहे? डोळ्यात आमची सायलेंट क्वीन आहे. आणि त्या पण डॉन, तुमच्या डोळ्यात पाणी येतं? डोळ्यात पाणी आणते पण आणि येतं पण तिच्या. अच्छा, हे बघा, लगेच डोळ्यात पाणी आणते पण आणि येतं पण. तुमच्या घरी सगळं वातावरण वेगळं असेल ना, बरोबर की? म्हणजे यांच्याकडे जर अळूची भाजी केली तर तुमच्याकडे सरसोदा साग असणार नाही? टमाटरचं शाक. काय टमाटर? टमाटर, काकडी का भाजी. अच्छा, गुजराती भाजी. अच्छा, हजबंड गुजराती, मिस्टर गुजराती आणि ती पंजाबी, तुम्ही पंजाबी, आणि शिकली मराठी. सगळं तिचं म्हणूनच नाव ठेवलंय खिचडी. तुमचं लग्न जमलं कसं? माझी माहिती नव्हती ना, ती त्याची फ्रेंड होती, त्याची गर्लफ्रेंड होती. माझी फ्रेंड होती ती त्याची गर्लफ्रेंड होती. माझ्या छातीत आता दडदडायला लागला. अजून आगे तो मग काय झालं? पण तिचा तो जो माझी फ्रेंड होती ना, तिचा बॉयफ्रेंड दुसरा होता. तिचा बॉयफ्रेंड दुसरा होता. ह्याला सोडला. पण ह्याला मी त्याला बोलली लाईक करते, मेरे घर पे अलाउड नहीं करेगी दूसरी कास्ट की लड़की. बरोबर आहे. बोले मत करो शादी, पर मैं तुमको प्यार करती हूँ ना, कोई बात नहीं. अच्छा, तुम्ही त्यांच्यावर प्रेम करत होता?
वन साइड लव. वेगळी स्टोरी आहे. माझी स्टोरी खूप मोठी आहे पण मग ते तयार झाले नाही, मी खूप प्रयत्न केला. हा मला आय लव्ह बोलणार खूप प्रयत्न केला. मग त्यांनी बोलले म्हणजे नाही बोलला तो एक दिवस. मी बोलली मी दुसऱ्याचे लग्न करणार आहे. अच्छा. मग तर त्याला वाटलं की भाई लग्न करणार सोडणार मला. तर मी त्याला बोलली तर मी तो आला स्टेशनला आला एक दिवस आला. कुठल्या स्टेशनवर? अंधेरी स्टेशनला. तिकडे मी बोलली मी आता एक मुलगा बघितला त्याला मी हा बोलली आहे 10 दिवसात माझं लग्न आहे असं सांगितलं. मी सांगितलं. त्याला काहीतरी झाला माहित नाही. अभी मेरे घर में अलाउड नहीं करे के बोल रहे. मैं बोली ठीक है अभी क्या करना है, चलो अपन जाते यहाँ से भाग जाते हैं. फिर दोनों का फोन स्विच ऑफ किया. फिर हम लोग शिर्डी भाग गए. आणि तुम्ही शिर्डीला गेले? हाँ शिर्डीला गेले. खंडोबा बाबा मंदिर तिकडे लग्न केला मी. मला सांगा एकीकडे भांगडा आणि एकीकडे गरबा ठेवला तर गरबा मी खूप चांगला. आता गरबा आवडतो? भांगडा नाही आवडत? मी क्लास केला गरबा. आता भांगडा नाही आवडत तुम्हाला? भांगडा नाही. बघितलं कसं असतं, माहेर एका ठिकाणी जातं पण सासरी गेल्यानंतर सासरच्या चालीरीती सगळ्या आत्मसात करून या माऊली त्या कुटुंबात गुळ जसं आमटीत मिसळून जातं ना तशा मिसळून जातात. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. माझ्या मैत्रिणी अक्षरशः सर घरी येऊन मला भेटतात. कुठेही जायचं असेल तर त्या प्लॅन करतात आणि मग माझ्या अकॉर्डिंग त्या प्लॅन करतात आणि मग मला घेऊन जातात कुठेही फिरायचं असेल. माझं पण अरेंज मॅरेजच आहे. पहिले मला लग्न करायचं नव्हतं. शिक्षण मला सगळ्या बघा लग्न करायचं नव्हतं त्यांना, फक्त त्यांनी मागे लागल्या होत्या. मला शिक्षण पहिले कम्प्लीट करायचं होतं. माझं PhD चालू होतं टाटा इन्स्टिट्यूटमधनं. तर मग मध्ये हे स्थळ आलं तर पप्पा म्हणते एकदा भेटून घे म्हणून. तसं आम्ही एकदा दादरला भेटलो आणि मग असं वाटलं की हे जमू शकतं आपण पुढे. मग त्याच्यानंतर एकदा भेटलो ते नंतर आय गेस लग्नाच्या दिवशी भेटलो. कसे आहेत तसे? मिस्टर माझे खूपच शांत आहेत. जसं तो बॅलन्स म्हणतात, एक बडबडे आणि एक शांत प्रकार, तसं आमच्याकडे आहे. आणि आज मी जी उभी आहे माझ्या प्रत्येक गोष्टीला सपोर्ट आहे तो त्यांच्यामुळेच आहे. आमचं पण अरेंज मॅरेजच आहे. तर आमचं पण म्हणजे नात्यातलंच आहे. तर बघण्याचा वगैरे प्रोग्राम झाला होता व्यवस्थित सगळा. तर पहिल्याच माझं पण स्थळ होतं आणि दोघांचीही पसंती झाली आणि झालं. म्हणजे माझं ग्रॅज्युएशन होऊन जस्ट मी जॉबला लागली होती 6च महिने झाले होते आणि हे स्थळ आलं. म्हणजे मलाही वाटत होतं की अजून मी थोडं एक बँक बॅलन्स बनवते माझा थोडा आणि नंतर लग्न करेन, जसं वडिलांना थोडी मदत होईल त्या हिशोबाने. पण वडिलांचं होतं की नाही पहिलं स्थळ आलं आहे सर्व छान आहे तर करूया आपण लग्न त्या हिशोबाने. आणि सगळं पसंती वगैरे झालेली. त्यांचा स्वभाव त्यांचाही स्वभाव छान आहे, चांगला आहे स्वभाव. त्यांच्यामुळे ॲक्च्युली खरं तर मी आता एक बिझनेस करू शकते आहे. म्हणजे असं बोलतात ना प्रत्येक माणसाच्या मागे एका बाईचा हात असतो, तसं मी म्हणते की माझ्या मागे माझ्या मिस्टरांचा हात आहे म्हणून मी आतापर्यंत हा बिझनेस सांभाळू शकते आणि त्यांच्यामुळे मी करते आहे हे सगळं. तुम्ही या सगळ्या जणींना बघताय बरोबर की नाही? या माझी स्टोरी पण जरा वेगळीच आहे. कारण मी लग्न केलं नव्हतं कारण माझे वडील एजेड होते. मी लिव्हिंग मध्ये होते कारण वडिलांमुळे मला लग्न करता येत नव्हतं. कारण त्यांना सोडून माहेरी जाणं सासरी जाणं मला जमत नव्हतं. ऍक्च्युली तिची एक गोष्ट चांगली काय ती तिच्या बाबांना तिला सांभाळायचं याच्यासाठी की तिच्या बाबांनी तिला अडॉप्ट केलेलं होतं. श्रद्धानंद महिला आश्रम, श्रद्धानंद महिलाश्रम त्यातलीच मी आहे. त्याच्यातून तुमच्या वडिलांनी तुम्हाला अडॉप्ट केलं आणि शेवटपर्यंत तुम्ही वडिलांना जपलं. माऊली तुम्हाला नमस्कार. त्यांची अंत्यविधी सुद्धा मी केली आणि हे केसही मी त्यांच्यासाठी म्हणजे मुलाच्या सगळ्या विधी तिने केल्या. म्हणजे त्यांच्या गुडघ्याच्या खालपर्यंत आता केस होते. बालपण आश्रमात गेलं. एका वडिलांनी आधार देऊन त्या बाळाला आपल्या घरात आणलं आणि मग आयुष्याच्या एका टप्प्यावरती प्राधान्य त्या वडिलांना दिलं गेलं आणि आज ही माऊली सिंगल मदर म्हणून समर्थपणे उभी आहे. माऊली तुम्हाला नमस्कार आहे आमचा. हसत राहा, आनंदात राहा आणि कायम तुमच्या आयुष्यात सुखाचे क्षण येऊ. कारण कॉम्प्रोमाइज आणि सॅक्रिफाईस हे दोन्हीही माऊली प्रत्येक घरात प्रत्येक स्त्रीमध्ये आम्ही अनुभवतच असतो. पण नमस्कार आहे तुम्हाला. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री.
अहो मी सांगते ना तुम्हाला, मी स्वतः या हातानं देवी आईना पाणी दिलंय आणि त्या प्यायल्या सुद्धा. अन वरनं काय म्हणाले माहितीये का, की देवघराची सजावट लई भारी झाली म्हणून. त्यांना ना सजावट लई म्हणजे लई आवडली. आता तुम्ही बघाच, मी रोज देवघर सजवेन. बरं बाळा, मी तुला सांगायला आले होते की तू देवघर सजवल्याचं दामिनी मॅडमनी अहिल्या मॅडमला सांगितले. माहित आहे मला. हो देवी आई दामिनी मॅडमना लई बरडल्या सुद्धा. बाळा, मला खात्री आहे की एक ना एक दिवस तू अहिल्या मॅडमचं मन नक्की जिंकशील. या घरात तू त्यांची सगळ्यात आवडती व्यक्ती असशील. खरंच सावित्री आत्या? अरे इथं काय उरूच भरलाय का काय? आणि तुम्ही समजे एकदम खुश दिसताय. मारुती दादा, आम्ही तर खुश आहोतच, पण तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद पण काही लपत नाही. काय झालं काय? कारण पण तसं आहे ना, माझ्या पारू करता स्थळ आलंय स्थळ. बा आता वरडायला काय झालं? त्याच्या करताच आणली ना तुला इथं, आणि फोटो बी आणलाय. हे बघ, फोटो बी आणलास तू? बा तू ऐकणारच नाहीयेस ना माझा? नाही ऐकणार. बोलू नकोस माझ्याशी. अगं ताई, जरा फोटो बघा. फोटो बघू तरी. खूप सुंदर मुलगा आहे मारुती दादा, खूप सुंदर आहे. किती छान वर्गले चिकन नाही. बघू शपथ, ताईड काय उंची आहे म्हणजे काय म्हणायचं, एकदम बांबूसर, एकदम बॉडी बिल्डरच आहे. मिशाचा तर विषयच नाही. जरा काळा सावळा वाटतोय, पण माझ्या इतका देखणं नाही. गणी, बाळाचं नाही करायचं, ताईला नाही चिडवायचं. ताईचं लग्न करायचंय की नाही? हा, मग तिला दाखव बघू फोटो. तिला आवडायला नको का मुलगा? हा, दाखव बरं. असं म्हणतेस का? बरं ताईडे, दाजी एकदम पसंत पडलेत मला. फोबड फोडे ना. पारू, बघतेस का ग पोरगा कसा आहे तो? लाजली असेल बहुतेक. कसं आहे ना ताई, हे समजा एकदा व्यवस्थित पार पडलं की देवच पावला. हो, होईल सगळं नीट. पण हे कसं आणि कधी होणार आहे काय माहिती नाही. तुम्ही काय बी काळजी करू नका मारुती, आम्ही आहोत की. तर काय मारुती, पारू आमची पण लेख आहे, जोरात बार उडून देऊ. नाहीतर काय, आत्या आहे मी मुलीची. माझ्या पोटच्या मुलीचं लग्न आहे, मी सगळं करणार. विषय संपला. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. प्रीतम सर, प्रीतम सर आता सिगरेट कसं पायी वाढतायत? पुन्हा दिशा मॅडम यांचं भांडण झालं का काय? हा काय वास आहे? काहीतरी जळाल्यासारखं वाटतंय. सिगरेट सारखा वास येतोय हा. प्रीतम, प्रीतम, काय रे? हा, सिगरेट ते इथं किर्लोस्कर घरात आणलीस, पेटवलीस? अरे तुला शोभतंय का रे हे? हा, या घरात ना काय चाललंय मला कळतच नाहीये. तुम्ही सगळे या किर्लोस्कर घराचे नियम मोडायला उतावीळ झालेत. ते काय नाही, मला हे अहिल्या बहिणींना आत्ता जाऊन सांगायला लागणार आहे. आणि ऐक प्रीतम, तुला कळतंय, दिशाला जर हे सगळं कळलं ना, असं लग्न मोडेल तुझं. बरंच होईल. काय? ते काय नाही. मी अहिल्या बहिणींना सांगणार म्हणजे सांगणार. ऐक ना, उद्या उठून कळलं ना त्यांना की मला हे माहिती होतं,
तर अशा बोलतील. दामिनी, जर तुला आधीच माहिती होतं हे आणि तुला संशय होता तर मग तेव्हाच बोलायचं ना. तू या घराची माझ्यानंतर सर्वेसर्वा आहेस. तुझ्यावर सगळी जबाबदारी आहे. असं काहीतरी बोलले असतं त्या मला. नाही नाही, मला काही करून तुम्हाला सांगायलाच पाहिजे. तू थांबत. त्यो सिगारेटचा वास नाही, त्यो ना याचा वास आहे. हे बघा. आहे हे ते गावाकडे डासन किडे होतात ना, तेव्हा ही अशी धुरी द्यायची असते बघा. ही बघा, ही अशी. हा, आणि ते शेणकूट आणि 2-3 औषधी झाडांचा पाला ना जाळायचा आणि याच्यामध्ये टाकायचा. एक बी डास राहत नाहीत घरात. दामिनी मॅडम, ते तुमच्या खोलीत सुद्धा ना असाच वास येतोय बघा. थँक्स यार जादूगर. प्रीतम सर, काय चाललंय तुमचं? आणि सिगारेट काय वाढताय तुम्ही? आणि ते बी घरात. अहो, सिगारेट किती वाईट गोष्ट आहे. कसले कसले आजार होतात माहित नाही का तुम्हाला? ते बी जाऊ द्या. तुम्ही घरात बसून सिगारेट वडताय हे जर का अहिल्या मॅडम न कळलं तर काय होईल? जर केलंय का तुम्ही? केलाय यार पारू. हे बघ, मला सगळं कळतंय, पण त्या दिशाचा विषय आला ना की मला सुचत नाही यार काही. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. तिचा एक बॉयफ्रेंड आहे पारू, आणि तरी ती कशी वागते बघितलंस ना आपल्याशी. आईला काय गुंडाळून ठेवलंय, मला काय सतत टोमणे मारत असते. टॉर्चर आहे यार नुसता. म्हणून सांगितलं होतं, एकदा अहिल्या मॅडम बरोबर बोला. त्यांना सांगा तुम्हाला काय वाटतंय ते नक्की समजून घेतील. पण नाही, तुम्ही ऐकणारच नाहीत. हे बघा प्रीतम सर, तुमचं लगीन जर का दिशा मॅडम बरोबर झालं ना तर तुमचं आयुष्य बर्बाद होईल. आणि मला मनापासून वाटते की दिशा मॅडम या घरची सून म्हणून या घरात यायला नको. त्यांचं खरं रूप ना समजा जगासमोर यायला पाहिजे. पण प्रीतम सर, हे आपण सबुरीनं आणि हुशारीनं वागायला पाहिजे. हा, एक मिनिट. मी तुम्हाला काल अहिल्या मॅडम बरोबर बोलायला सांगितलं होतं. नसेलच बोललात तुम्ही? हा, मी गेलेलो बोलायला, धाडस नाही झालं यार. धाडस करायचं. तुम्ही बिनगोरी लगीन नाही असं सांगा. अहिल्या मॅडमना सांगा की तुम्ही दिशा बरोबर लगीन करणार नाही म्हणजे नाही. हो पारू, पण काय झालं? प्रीतम सर, काय झालं? मी तुमच्याशी बोलते, लक्ष कुठे आहे तुमचं? बोला काहीतरी. काय सुरू आहे इकडे? काय सुरू आहे इकडे? ते मी म्हणजे मी प्रीतम सरांना समजवतीयस का कान भरतीयस? तू प्रीतमचे कान भरतीयस दिशाच्या विरोधात? नाही, तसं अजिबात नाही. ते मी इनफ. एक शब्दही नको यापुढे. प्रीतम आणि दिशाच्या लग्नाचा निर्णय आईने घेतलेला आहे, आणि आईने घेतलेल्या निर्णयावर चर्चा सुद्धा करायची नसते. तू तिच्या निर्णयाच्या विरोधात बोलतेस. नाही आदित्य सर, त्या दिशा मॅडम कशा आहेत ना ते मला काय मला तुला माझ्या आईपेक्षा जास्त कळतं? तू काय बोलतोयस दादा? शट अप.
पारू, हे बघ, तुझ्या निरागसपणामुळे ना बऱ्याचशा गोष्टी खपून जातात आणि चोख आहे. कालही तू आमच्या गेस्टसाठी जे काही केलंय ना त्याबद्दल थँक्स. आय अप्रिशिएट इट. पण याचा अर्थ असा होत नाही की तू घरातल्या गोष्टींमध्ये तुझं मत मांडू शकते. तो अधिकार नाही दिलाय तुला आई. एक लक्षात ठेव, या घरात आईचा शब्द हा शेवटचा शब्द असतो आणि त्याच्यामध्ये कोणीही आलेलं मला अजिबात चालणार नाही, अगदी कोणीही. आणि हिचं सोड, ती नवीन आहे, अल्लड आहे, पण तुला कळत नाही, लहान आहेस अजून. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. कोणी कुठे जायची गरज नाही. दादा मामा, तुझं मन खूप मोठं आहे. आईने एवढं सगळं करू. जरी तुझी आई असली ना तरी माझी बहीण पण हा, आणि तुझ्यापेक्षा जास्ती ओळखतो मी तिला. ती स्वतःच्या डोक्याने काहीच करू शकत नाही असलं. हे सगळ्या तिचा वापर केला गेला आणि या सगळ्याची तिला जाणीव आहे ना, हेच आपल्यासाठी खूप आहे. कधी कधी अशा गोष्टी घडल्याने आपली नाती आणि आपल्या नात्यातला विश्वास अधिक घट्ट होतो. मी सुद्धा तुझ्या बाबतीत जरा जास्तच ताणून धरलं. शक्य झालं तर मला माफ कर. नाही दादा मामा, तू असं नको बोल. उलट तू मला माफ कर. तू मला मार, ओरड, शिक्षा कर, पण मला असं तुझ्यापासून लांब नको. सर्वेश्वरा, जसा ह्यांचो श्रीनूच्या बाबतीतलो गैरसमज दूर झालो, तसोच एक दिवस नीरजच्या मनातलो निशीबद्दलचो गैरसमज सुद्धा दूर कर. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.
कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज C5 सोबत, तेही एकदम फ्री. माफ करा सर, मला तुमच्या आईचा अपमान करायचा हेतू नव्हता माझा. मी फक्त खरं बोलले, कारण गोष्टी कुटुंबावर आल्या होत्या माझ्या. आणि या सगळ्यात माझ्या दादांचा पण अपमान झालाच ना. एक मुलगी म्हणून त्यांचा अपमान मी कसा सहन करू शकेन? मला खरंच कळत नाहीये सर, आपण दोघांनी एकत्र बघितलेली स्वप्न कधीच पूर्ण होऊ शकणार नाही. आपण दोघं आता कधीच एकत्र येऊ शकणार नाही. निशी बाळा, निशी बाळा, उपाशी राहून प्रश्न सुटणार आहेत का? किंवा हे चित्र बदलणार आहे का? दादा, माझ्या परीने मी खूप प्रयत्न केले. हे नातं तुटू नये म्हणून मी नीरज सरांच्या आईंचं बोलणं अजिबात मनाला नाही लावून घेतलं. ते जे काही बोलत होते ना, ते मी सगळं सहन करत होते. नीरज सरांना पण नाही सांगितलं. पण दादा, आता मी नाही थांबवू शकले आज स्वतःला. मला माहितीये मी चार चौघात असं त्यांना बोलायला नको होतं. पण दादा, मी काय करू? त्या तुम्हाला जे जे बोलत होत्या ना, त्याचे घाव माझ्या मनावर होत होते. खरं सांगू बाळा, आज ना उद्या हे होणारच होतं. नाही म्हणजे निशी बाळा, तू अजिबात गैरसमज करून घेऊ नकोस. माझं नीरज बद्दल काहीच म्हणणं नाहीये. तो चांगलाच मुलगा आहे. अगदी हातात दिवा घेऊन जरी आपण शोधायला निघालो ना, तर नीरज सारखा चांगला मुलगा मी तुझ्यासाठी शोधूच शकणार नाही. इतका चांगला आहे तो. पण बाळा, कसं असतं ना, लग्न फक्त एक मुलगा आणि एक मुलगी यांचंच होत नसतं. लग्नाने दोन्ही कुटुंब एकत्र येतात, दोन्ही कुटुंब जोडली जातात. त्यातून समजा दोन्ही कुटुंब समविचारांची असतील, समान सामाजिक पातळीवरची असतील, तर मुलगा आणि मुलगी दोघांनाच नाही, तर दोन्ही कुटुंबांना सुद्धा फारशा तडजोडी कराव्या नाही लागत बाळा. पण बाळा, तुमच्या बाबतीत सगळंच विपरीत होतं. Z5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. उमा, तुझ्या नवऱ्याचा वागणं काय मका पटलेला नाही? होय द्यायचे, पण तुम्ही तुमच्या लेखाक समजावून सांगू शकला असतास ना. तास तर जरी मी आवस असलंय ना, तरी घरातलं करतो पुरुष आहातो. विषय संपलो असं म्हटल्या की पुढे कोणी काय बोलायची सोय असा काय? ते तर गावात पण त्याच्या शब्दात जास्त वजन असा नाही. म्हणान गपरवलंय गो, पण त्याचा अर्थ असो नाही की त्या नावशीच्या शब्दात कायच किंमत देऊची नाही. नाही द्यायची असं काय नाही. तुमचा म्हणणं पटता माका. लालीताईंचा चुकलाच, पण तुम्हीच कायम सांगतास ना की माफ करणारं काय मोठं असता म्हणून. या बघ, या तुझ्या साखरेत घोळवलेला बोलणा ना मका कळता, पण त्याचं माझ्यावर काही एक परिणाम होऊचो नाही. जो चुकलो ना त्याका शिक्षा होऊकच होई.
पण कुठलीही चूक जन्माची नाती तोडण्या इतकी मोठी नसताना द्यायची. आणि मी यांच्या शब्दाबाहेर नाही. होय तर तू रघुनाथाची सीता आणि तो बंधू लक्ष्मण मीच काय त्या घरात काही काही द्यायचे तो कळला. जा माका झोपान द्या. आता माकाशी भूक येतात एक एक. येताय मी. आपल्याला वाटतं आपण एखाद्याला एकदम बरोबर ओळखलंय, पण तसं नसतं. आता बघ ना, मी दादांना किती चुकीचं समजत होते. श्रीनिवास, आज ते निशीला जसं समजावत होते ना, ते बघून मला माझा डॅड आठवला. मी असं कुठेतरी वाचलंय की सगळेच वडील आपल्या मुलींच्या बाबतीत जरा जरा हळवे असतात. त्यात आमचा दादा मामा म्हणजे तो ना, तो शहाळ आहे. वरून असा किती कठोर वाटत असला तरी त्याच्या मनात सगळ्यांसाठी फक्त आणि फक्त प्रेमच आहे. त्याने जर एखाद्याला आपलं मानलं ना, तर त्या व्यक्तीसाठी स्वतःच्या जीवावर उदार होऊन सगळ्या जगाच्या विरोधात जाऊन ठामपणे उभा राहतो. हे सगळं नीरजच्या मॉमला का नाही कळलं? नीरज आणि निशीला सेपरेट करण्यासाठी त्यांनी एवढा मोठा गेम प्लॅन का केला? जी व्यक्ती जिंकण्यासाठी स्वतःच्या मुलाच्या जीवाशी खेळू शकते, तिच्याकडनं काय अपेक्षा ठेवणार? पण या सगळ्यात नीरज आणि निशी एकमेकांसाठी कायमचे दुरावले. आय होप आज ना उद्या नीरजच्या मॉमला त्यांची चूक समजेल. नाही, मी असं शांतपणे बसून नाही राहू शकत. नीरज आणि निशीला एकत्र आणावं लागेल. ते आपल्याला आणायलाच हवं. आणि त्यासाठी नीरजच्या आईचा खरा चेहरा नीरजला दाखवावा लागेल. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. असो, आज खूप महत्वाचा दिवस आहे. आज काय आहे? आज नेत्राच्या अद्वैत साहेबांच्या मृत्यूचा दिवस. आज सगळ्यांच्या समक्ष अद्वैतच्या मृत्यूचा कार्यक्रम आयोजित केलाय. सगळ्यांना आग्रहाचं निमंत्रण. ये नक्की, नाहीतर नंतर असं वाटायला नको तुला अद्वैत जिवंत असताना शेवटचं भेटलो सुद्धा नाही आपण त्याला, संधी असून. ये हा, फाल्गुनीला पण सांग. विरूच्या खूप मोठं षडयंत्र रचतोय. आता अस्तिका सुद्धा परत येणार आहे असं काहीतरी म्हणत होता तो. आपल्याला काहीतरी केलं पाहिजे आत्या, असं शांत राहून नाही चालणार. आत्या का शांत आहात तुम्ही? बोला ना काही. अद्वैत साहेब, तुम्ही तरी सांगा ना. तुम्ही ऐकलं होतं ना विरूच्या कसं म्हणाला होता की ह्या वेळेला तो खूप मोठं काहीतरी घडवणार आहे. बाबा, आपल्याला शांत बसून नाही चालणार, काहीतरी करायला हवं. अद्वैत भाईजी, भाईजी.
भाईजी भाईजी काय झालं फाल्गुनी? भाईजी तुम्ही इथे आहात, मी तुम्हाला सगळीकडे शोधलं. पण काय झालंय? काय झालंय फाल्गुनी? तो वरती ना वरती तुम्हाला बोलवलंय, काकुमानी बोलवलंय तुम्हाला. चला ना. अद्वैत साहेब, अद्वैत साहेब. आता कशी बरोबर बाहेर आली. लपवून ठेवलं होतं ना. आता बघा काय होतं ते. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. साहेब, विरोचक तुम्हाला मारणार आहे. मी खरं सांगते, विरोचक मारणार आहे तुम्हाला. नाही, ही खोटं बोलते. नाही, हे खरं आहे. हो आधी रुपाली वहिनी रूम मध्ये आली होती तेव्हा म्हणाले की ती सगळ्यांसमोर अद्वैतला मृत्यू देईल. काकू, तुम्हाला कसं कळत नाहीये? त्या विरोचकाचा आणि ह्या नागाचा हा डाव आहे. हे आपल्याला घाबरवण्यासाठी करताय, पण आपण असं घाबरून चालणार नाही. नाटकं बंद कर. खोटं बोलते ही. मी नेत्र आहे, हे असते काय? नाही, मी नेत्र आहे आणि ही अस्तिका आहे. ही खोटं बोलतीये. विरोचकांनी तुझं रूप मला दिलं आणि तू माझं रूप घेतलं. एक लक्षात ठेव, तुझा आणि विरोचकाचा जो डाव आहे ना, तो अजिबात यशस्वी होणार नाही, कारण देवी आई आमच्या पाठीशी आहे. देवी आई विरोचकाला आणि त्याच्या नागाला आरसा दाखवेल आणि तुझं खरं रूप सगळ्यांसमोर लवकरच येईल.
विरोचकाने कोणालाही कोणाचाही चेहरा दिलेला नाहीये. विरोचक मुळात असं काही करूच शकत नाही. ही अस्तिका आहे आणि मी नेत्र आहे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. अरे बघ तिकडे गेली. अगं सीता, इतक्या उशिरा एवढी अर्जंट मीटिंग का बोलवलीस? आपल्याकडे जी उद्या कामधेनूची पूजा आहे ती छान पारंपरिक पद्धतीने अगदी सागर संगीत व्हायला हवी. त्यामुळे लक्ष्मण भाऊजी, उद्या तुमच्या मीटिंग तुमची कामं चालणार नाहीत. घरी राहायचंय. हो अहो वहिनी, ते नेहमी घरीच असतील. आणि उद्याही ते घरीच थांबणार आहे. पण उद्याच्या त्या पूजेमध्ये असं काय खास आहे? भाऊ, अहो खास म्हणजे आपल्या घरी लक्ष्मी येणार आहे. काय लक्ष्मी येणार आहे? आपल्या घरात लक्ष्मी येणार आहे? बघितलं का, चिरंजीवांचा चेहरा लाजून कसा लाले लाल झालाय. आता आशूचं लग्न ठरलंय, त्यामुळे त्याच्या होणाऱ्या बायकोच्या घरचे हे सगळे आता आपले नातेवाईक झाले. त्यामुळे ते नक्की पूजेला येतील. आई, तू त्यांना इथे आपल्या घरी बोलवणार आहेस? ऑब्विसली. म्हणून तर आपण हे सगळं ठरवतोय ना. ठरवत नाहीये, ठरवलंय. अगं पण त्यांना सगळ्यांना आपल्या घरी कशाला उगाच? अगं आपण सगळे गेलो होतो की त्यांच्या घरी. आणि त्यांची मुलगी ज्या घरात यायची आहे ते घर त्यांनी बघायला नको? आपण पाहुणचार करायला हवा त्यांचा. बरोबर आहे. तू यार, तू आई खूप भारी आहे. पुरे. पण आई, अगं त्या लोकांना तू आपल्या घरी एवढ्या लवकर कशाला बोलवतेस ना? नाही म्हणजे अजून काही ठरलं पण नाहीये. ताई ऐक, आता ठरलंय ना, ठरलं म्हणजे ठरलं. लक्ष्मी घरात येणार म्हणजे येणार. हो ना आई? भाऊ, आशूचा चेहरा बघा. हा, सेलिब्रेशन आत्ताच सुरू झालंय. आज रात्री काय झोप लागत नाही. काय 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 चाललंय काय? कोणाला फोन करायचा आहे? अरे कोणाला काय, दिव्याला फोन करून आमंत्रण करायचंय. हो, आणि तुम्ही सांगावं अशी इच्छा आहे. हो, करा करा, नक्की फोन करा. आणि आशू, त्यांना सांग सगळ्यांनी यायचंय. करतो. आता तू म्हटलीस म्हणून फोन करतो दिव्याला. तू म्हटलीस म्हणून? तू म्हटलीस मी फोन करणार. अच्छा. आता आई म्हणते की फोन कर, तर मी फोन करतो दिव्याला, आमंत्रण देतो. अहो देसाई, आलो. हळू पडाल, पडशील. पडलाय प्रेम, अजून पुढे पडणार आहे तो. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. किटू डार्लिंग, मी काय म्हणतोय, आपले पर्सनल एक्सपेन्स या शाळेच्या फंड मधून आपण सहज मॅनेज करू शकतो ना? तसे काकांचं आणि रामभाऊंचं काही इकडे लक्ष नसतं. शाळेचं काय घेऊन बसलायस? एक दिवस हा सगळा बिझनेस आपल्या दोघांचा होईल. फक्त तुझी बहीण एकदा की आपल्या घरात सून होऊन आली ना, मग बघ मी काय काय करते ते. थँक्यू किटू डार्लिंग. बरं, मी आलोच. मॅडम, माझ्या मुलाला शाळेत बसून देत नाहीये. माझा फक्त या महिन्याचा फीचाच प्रश्न आहे. मी त्यांना विनंती केली पण कोणीच ऐकायला तयार नाही. मॅडम, तुम्हीच मदत करू शकता. तुम्हीच सांगा ना त्यांना काहीतरी. ते धर्मशाळा वाटते का तुम्हालाही? नाही, तुमच्यासारख्या गरीब लोकांचा ना हाच प्रॉब्लेम असतो. पैसे भरण्याची ऐपत नाही आणि अशा मोठ्या मोठ्या शाळेचे स्वप्न बघता. भिकाऱ्यासारखंच राहायचं असतं. मग अशा शाळा बघता कशाला? दुसऱ्या बघायच्या ना. हो मॅडम, माझ्या आईची असं नाही बोलायचं. मला नाही यायचं तुमच्या. तू गप्पा बस. असं बोलतात मोठ्यांशी? एकही शब्द बोलणार नाहीये. मॅडम, तुम्ही याचं मनावर नका घेऊ. माफ करा त्याला. तुला एकदा सांगून कळत नाही? निघायचं इथून. मी काही करू शकणार नाहीये, कळलं? साहेब, तुम्ही सांगा ना मॅडमला, त्या बोलतील शाळेमध्ये. अहो, माझ्या मुलाच्या भविष्याचा प्रश्न आहे.
ताई परवडत नसेल तर मग अशा शाळेत घालता कशाला? आणि भीक मागताना लाज नाही वाटत का? भीक मागायचीच असेल ना तर बाहेर रस्त्यावर जाऊन मागा. त्याच्यासाठी शिक्षणाची गरज नाही. काय ग? चलो किटू डाली. साहेब असं नका बोलू. मॅडम काहीतरी करा ना. मी तुमचे उपकार कधीच विसरणार नाही. हवं तर मी पाया पडते मॅडम. लांब राहायचं कळलं? सिक्युरिटी सिक्युरिटी लवकर ये. यांना आधी इथून बाहेर काढायचं. यांच्यासारखे गरीब लोक मला पुन्हा इथे दिसता कामा नाही. चल सुहास. काय ग? रस्ता का अडवला आमचा? कोणच तू? रस्ता अडवला म्हणून एवढा राग? तुम्ही तर त्या मुलाचं शिक्षण अडवताय. तुमचं काम मुलांना शिक्षण देणं आहे की पालकांना त्रास देणं आहे? तू कोण आहेस आम्हाला शिकवणारी? ही शाळा माझी आहे. मी इथे काहीही करेन. कळलं? शाळा ना मुलांमुळे असते. मुलं जर शाळेत आली नाही तर तुम्ही जाऊन शाळेत बसणार आहात का? तुमच्या फिया किती असतात तुम्हाला तरी माहिती आहे का? परवडणार आहेत का त्यांना? आई बापाला इच्छा झाली तरी ते पोराला शाळेत नाही पाठवू शकत. आणि जरी फी भरली तरी पुढे जाऊन शाळेचे काहीतरी भलते कार्यक्रम येतात तेव्हा तुम्ही अजून पैसे मागणार नाही का? तू कोण आहेस ग आम्हाला सांगणारी? सांगणारी नाहीये, तुमच्यासारख्यांचा माज उतरवणारी. गेट लॉस्ट. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. अरे भाई मला चांगलं माहितीये रे, मी नाही ठेवले घरात ती फाईल. अगो शिवा, माका नीट आठवता 3 महिन्यापूर्वी तू ती फाईल घरी नेली होतीस आणि परत आणलीच नाही. अरे यार, नाही ती फाईल मिळणं ना खूप गरजेचं आहे यार. आपल्या गॅरेजचे सगळे बिल आहेत त्याच्यात, कळतंय का तुम्हाला? यार मग तू नीट ठेवायचीस ना. ए सायलेन्सर, तुला तिथे येऊन गुत्ते घाली ना. एक तर मला इथे काही आठवत नाही, फालतूचा टाइमपास चाललाय. शिवा शिवा चिडू नको. मला वाटतं फाईल घरीच असणार. तू नीट चेक कर ना. अरे करते ना बाबा चेक. हे फोन ठेवा, मी करते. कुठे असेल? प्रॉपर्टी फाईल. वाटलंच मला आजीनेच कुठेतरी ठेवलं असणार. आजीचं बर्थ सर्टिफिकेट अच्छा गावात. म्हणजे उद्या बर्थडे आहे आजीचा. इतक्या वर्षात कधी सांगितलं नाही हिने. डन. उचल. हॅलो भाई लोक, उद्या सगळ्यांनी आपल्या घरी यायचंय. शिवाकडून सगळ्यांना पार्टी. थांबा. अरे आधी विचार तर कसली पार्टी. विचार विचार विचार. शिवा, उद्या कसली पार्टी आहे ग? अरे भाई, आपल्या आजीचा वाढदिवस आहे. सगळ्यांनी घरी यायचं. आपण आजीला सरप्राईज पार्टी देतोय. पाहिजे ठेवला फोन ठेवला. ठेवला. चला पार्टीची तयारी करू भाई. उद्या कमाल पार्टी देणार आजीला. शिवानी,
हा काय ग एवढा बदल कसा? आई मी तुला सगळं सांगते नंतर, तू थांब. अगं आई 1 मिनिट ऐक ना जरा. काय झालंय? ये ना इकडे ये. तर आज आपल्याला तुझ्या जावयाच्या घरी जायचंय. त्याचा काल रात्री फोन आला होता, मी सांगायला विसरले. पूजा आहे त्यांच्याकडे. आणि हे तू आत्ता सांगतेस असं अचानक? हा असंच कसं जाणार त्यांच्या घरी? मुळात लग्नाच्या आधी त्यांच्या घरी जायचं म्हणजे. झालं बाबा तुझं परत सुरू. काय अगं तेच तेच, असं नाही करायचं तसं नाही. काय करायचं मग? घरी बसून राहायचंय? नाही 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 नाही, आज कोणी नुसतं घरात बसणार नाही. आज आपल्या देखण्या बाई आजीचा वाढदिवस आहे आणि त्यासाठी 1 नंबर प्लॅन केलाय मी. काय? आज आईंचा वाढदिवस आहे? तुला कसं कळलं? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. आई बाबा तुम्ही जरा थोडा वेळ बाहेर जा. बाहेर म्हणजे? का? मला बोलायचं इराशी. अगं हो मग बोल ना. घरातलंच बोलतोय ना आपण, मग आमच्या समोर बोलायला काय हरकत आहे? आई प्लीज प्लीज ऐक माझं. ठीक आहे. हे बघा, तुम्ही दोघी बहिणी बहिणी ठरवा काय करायचं ते, पण यातून काहीतरी मार्ग काढा. आमचं आता डोकं चालेन असं झालंय. चल ग. चल, ती सांगतेय ना. चल. तर तू मला वेगळं काय सांगणार आहेस ताई? हे बघ, हे जे काही झालंय ते सगळं माझ्यामुळे झालंय. माझ्यामुळे तुला काय, घरातल्या कुणालाही त्रास झालेला मला नाही आवडणार. इतके दिवस थांबले कारण आई बाबांसारखं मलाही वाटत होतं की यातून काहीतरी सोल्युशन निघेल. पण जर आता गोष्टी या थराला जाणार असतील तर तो मला फक्त माझाच विचार करून नाही चालणार. म्हणजे तू काय करणार आहेस? ते मी खूप आधीच करायला हवं होतं. नक्की काय करणार आहेस ताई? जे मीच जाणार आहे घर सोडून. काय? वेडी आहेस का तू ताई? अगं तू कशाला घर सोडून जातेस? हे बघ, तुला घर सोडून जायची काही गरज नाहीये. हे बघ इरा, मला हे एकच सोल्युशन दिसतंय आता. अगं तू घर सोडून गेलीस तर आई बाबांना कसं वाटेल? त्यांना नाही आवडणार ते आणि पटणारही नाही. अगं ताई, तू आणि मी काय वेगळे आहोत का? तू जर घर सोडून गेलीस तर त्यांना बरं वाटणार आहे का? हे बघ, मला बाकी काही माहित नाही. हा एकच उपाय. जाऊ दे मला प्लीज. अगं ताई, पण मग तू आई बाबांना काय सांगणार आहेस? हे बघ, मी म्हणूनच त्यांना आता बाहेर पाठवलंय. तू फक्त एक कर इरा, फक्त आजची रात्र थांब. ताई ते शक्य नाहीये. मला निखिलच्या आई बाबांनी आजच्याच घर सोडून जायला सांगितलंय. अगं मान्य आहे, पण आजची एक रात्र थांबल्याने असं काय फरक पडणार आहे? फक्त आजची रात्र थांब. हे बघ, मी आत्ताही जाऊ शकते, पण मला आत्ता आई बाबा जाऊ देणार नाही. आणि पुन्हा त्यांना समजावत बसण्यात मला माझी एनर्जी नाही घालवायची. फेस नाही करू शकणार त्यांना इरा. हे बघ, मी जेव्हा उद्या सकाळी शाळेत जाईन तेव्हा तू आई बाबांना बाहेर पाठव. आणि शाळेत जाताना मी माझं सगळं सामान घेऊनच जाईन. अगं ताई, पण तू नाही, मला ना कसं तरी वाटतंय हे सगळं. इरा प्लीज ऐक, माझा हा एकच उपाय आहे आणि मी तुला शब्द देते. शाळा सुटल्यावर मी घरी नाही येणार परत. ताई अगं, काय गोष्टी घडल्यात या? आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्याच वाटायला कशा आल्या ग? असू दे, तू तुझी काळजी घे. सगळं व्यवस्थित होईल. माझ्या संसाराचं तर काय होणार आहे मला माहित नाही. तुझा संसार सुरू व्हायच्या आधीच मोडून नाही देणार. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री.
बाबा, जमलं तर मला माफ करा. असं तुम्हाला न सांगता, कल्पना न देता मला जायचं नव्हतं. पण मला माहिती, तुम्ही जर असाल तर मला जाऊ देणार नाही. आणि आता माझ्यासमोर घर सोडण्याशिवाय दुसरा कुठलाच पर्याय नाहीये. हिऱ्यासाठी, तिच्या भल्यासाठी मला हे घर सोडावंच लागेल. जमलं तर माफ करा. निखिलचे आई बाबा आले होते इथे आणि वाटेल तसं बोलून गेले आम्हाला. माझं ऑलमोस्ट लग्न मोडलंय ताई, आणि तुझ्यामुळे आम्हा सगळ्यांना ऐकून घ्यावं लागतंय. या दोघींच्यामुळे तू आपली रिलेशनशिप तोडणार आहेस निखिल. हे जे काही चाललंय ना, ते त्यांना नाही सहन होणार, मान्यच नाही करणार ते. 5-10 मिनिटं थांब. अक्षरा, ऐक ना. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.